अलार्म लावला? किती वेळ अजून काम करत बसणार आहेस तू? हे काय होईल आता? बरं झालं ना काकांनी लॅपटॉप दिला. पण आपली गरज आहे म्हणून दिला. जय, त्यांचा राग गेलाय म्हणून नाही. राग गेला असता ना तर नथूकडून आणलेले त्यांना आवडणारे ढोकळे त्यांनी खाल्ले असते. माझंच चुकलं. उगाच अति उत्साहात मी बोलून गेलो नथूकडून आणलेत म्हणून. त्यांना नसतं कळलं ना तर खाल्ले असते त्यांनी. पण तू हे मुद्दाम नाही ना केलं. मुद्दाम नाही केलं अदिती, पण त्यांनी खाल्ले असते तर आनंदच झाला असता ना. मी काय म्हणते जय, आता जेव्हा काका आपल्याशी बोलायला लागतील ना तेव्हा आपण परत एकदा ढोकळा आणू काकांसाठी. मग तू, मी, काका, काकू आपण एकत्र बसून एन्जॉय करू. पण कधी? कधी अदिती? काकांचा राग कधी जाणार? होईल. हळूहळू काकांचा राग कमी होईल आणि मग एक दिवस काका काका आपल्याशी अगदी पूर्वीसारखं बोलतील बघ. तुला ओरडतील हक्काने. चला लवकर आवर आणि लवकर झोप. नथूकडचा ढोकळा म्हणजे काय? काका थँक्यू. काय हे? ढोकळा नथूकडचा. आणला कुणी? भाडेकरूंनी ना? बघ, कोणत्याही गोष्टीवर राग काढा पण खाण्याच्या गोष्टीवर नाही. मला आवडत नाही. हा मी स्वतःला घातलेला नियम आहे. हा तसंच दुसऱ्याला न दुखावण्याचा नियम पण घालून घ्या ना स्वतःला. मी कोणालाही दुखावलेलं नाहीये. त्या मुलांच्या समोर खाल्लं असतं तर त्यांना किती बरं वाटलं असतं. बघ, हे माझं घर आहे. हा मी कधीही खाईन आणि मला कधीही भूक लागू शकते. हा तुम्ही भूक लागले म्हणून खात नाही आहात. बरोबर. मी नथूकडचा ढोकळा आहे म्हणून तो खातोय. चूक. नथूकडचा ढोकळा पोरांनी प्रेमाने आणला म्हणून खाताय, हो ना? पण पोरं ते भाडेकरू आहेत. पण तुम्ही त्यांना मुलं मानलं होतात ना? हो, पण त्यांनी मला कधी बाप मानलं का? जय, काल हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. अण्णांच्या बायपासची तारीख समजा आपल्याला पुढे ढकलायची असेल तर तसं होऊ शकतं? नाही, नको सुहास. ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला. त्यात अजून काही कॉम्प्लिकेशन्स नको निघाल. आणि पैशांची व्यवस्था होईल दिवाळीपर्यंत. अरे हो, पण 2 लाख. ऍक्च्युली आम्हाला ऑफिसमध्ये एक टार्गेट दिलंय पूर्ण करायला. जर ते आम्हाला दोघांनाही पूर्ण करता आलं तर अण्णांच्या बायपासची सोयही होईल. आणि त्यासाठी आता काहीही करायची तयारी. बरं मी काय म्हणते सुहास,
जर तुझ्या ओळखीचे न्यूली मॅरिड कपल्स असतील तर आम्हाला सांगशील का? म्हणजे त्यांचा मग आम्ही फॉलोअप घेऊ. हो, मी नक्की कळवतो. आणि मला खात्री आहे तुम्ही दोघेही ते टार्गेट नक्की पूर्ण करा, कारण तुमच्या दोघांचंही अण्णांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेतच तुमच्या दोघांच्या पाठीशी. ते कायमच आहेत रे. सुहास, अण्णांची बायपास झाली ना की एकदा त्यांना चाळीत घेऊन ये. खूप मिस करतात रे ते चाळीतले दिवस. नेहमी बोलता बोलता चाळीचा विषय काढतात. गेल्या काही दिवसात अण्णांना चाळीत जाताही आलं नाहीये, तिथल्या लोकांशी बोलताही आलं नाहीये. अरे, ऑपरेशन झालं ना की त्यांना नक्की चाळीत घेऊन ये. अरे हो, चाळीवरनं आठवलं, आपल्या चाळीत ती आली. ती? हो. ही ती कोण? अगं शालू. ए, अजून तशीच दिसते का रे? अगदी तशीच. तुला आठवतं काय गोड दिसायची ना लहानपणी? म्हणजे अशी चाळीत उभी असली की मी मागून तिची वेणी ओढायचो आणि मग पळत सुटायचो. आणि मग ती पूर्ण चाळीत फिरायची, तुला शोधत, तुझ्या नावाने ओरडत. एक मिनिट, मला कोणी सांगेल का ही शालू कोण आहे? आदिती, तुझ्या या प्रश्नात कुतूहल जास्त आहे का जेलसी? आता तुम्ही एवढी तारीफ करताय म्हणून मी विचारलं. अगं खूप चांगली मैत्रीण आहे आमची. ए, आता 25 जुलैला वाढदिवस असेल ना तिचा? अरे बापरे, तुला अजूनही लक्षात आहे? हो, म्हणजे जय, तुला हे असं सगळं, म्हणजे अशा सगळ्या तारखा तुझ्या लक्षात राहतात? काही महत्वाचे दिवस लक्षात राहतातच ना. ग्रेट. ओके, मला सांग, 19 जुलैला काय आहे? काय? म्हणजे तुला लक्षात नाहीये? तुला जर लक्षात नसेल तर तो दिवस महत्वाचा नसेल ना. शालूचा वाढदिवस आठवतो, या गोष्टीचा आता पश्चाताप होत असेल ना? काय जयराम खानोलकर? ए, लगेच पार्टी बदलू नको. अरे आदिती, काय आहे 19 जुलैला? पाहिलंच ना सुहास, हा विसरू शकतो. आम्हाला ना ऑफिस मध्ये तारखा नसलेली डायरी दिली, तेव्हा हा मला कसं म्हणाला, काय गरज आहे, मला तर सगळं नीट लक्षात राहतं. पण आता मी ऑफिस मध्ये गेल्यावर सांगणार आहे, मिस्टर जय खानोलकरांना तारखा असलेलीच डायरी द्या, कारण त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. नक्की सांग. अच्छा, म्हणजे ऑफिसशी निगडीत काहीतरी आहे ना? हो. ठीक. चला, ऑफिसला जायला उशीर होतोय. अण्णा, राहू दे, मी घेतो. पण एक मिनिट, ऑफिस सुटायच्या आत 19 जुलैला काय होतं ते ऑफिस सुटायच्या आत मी तुला सांगणार. प्रॉमिस. चला. चल रे. येतो. बघितलं, तुझ्या मित्राला आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस लक्षात नाही. ओ, मी काहीही सांगायचं नाही. बघ, चला, उशीर होतोय ना. बाय. नाही. जय, हा, ऑल द बेस्ट. त्याचं काही खरं नाही आज. हां, हॅलो सावंत साहेब. आम्ही हे हनीमूनचं पॅकेज आत्ताच इंट्रोड्यूस केलं आहे नव्याने. मी तुम्हाला ईमेल करते डिटेल्स. चालेल? येस येस. आणि काही सजेशन्स असतील, काही तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटले तर नक्की सांगा, कारण नवीन टूर आहे ना, तर आम्ही त्याच्यात छोटे मोठे बदल असतील तर नक्की कन्सिडर करू. थँक्यू सो मच. थँक्यू. काय रजनी मॅडम, स्कोर किती झाला? स्कोर 0. पण आय होप कन्फर्मेशन्स येतील. हो, नक्की होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. पाटील, मी सदानंद निकम. हा, त्या निकमला सेकंड हनीमूनसाठी जायचंय. काका, हा, काय? कसली रेसिपी लिहिताय आज? रेसिपी नाही रे,
मी लिस्ट काढतोय आमच्या एरियातल्या लग्नाळू लोकांची. लग्नाळू? हनीमून पॅकेजेस खपवायचे आहेत ना, तर ही लिस्ट काढतो आणि मग सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुझं काय काम होतं काका? 19 जुलैला काय? 19 जुलैला काय होतं? 12 जुलैला रविवार होता, म्हणजे 7 2 9. 19 जुलैला रविवार. काका रविवार आहे ते माहिती आहे मला. मग 19 जुलैला आपल्या ऑफिसमध्ये काय झालं होतं? काय घडलं होतं आठवत नंदिनी, अगं नंदिनी ऐका ना. हा तेच सांगते मी तुम्हाला. नंदिनी नाही अष्टविनायकचं पॅकेज आहे ना, हे ते मी तुम्हाला सांगितलं सांगते सगळ्यांना. माहिती. हा डोंट वरी, नक्की नक्की. बरं ते हनीमून पॅकेजचं लक्षात ठेवा. एक मिनिट हा. मी जरा तुम्हाला नंतर फोन करू का? महत्वाचं काम आलंय जरा. थँक्यू नंदिनी सॉरी हा बोला. 19 जुलैला काय? मी फ्री आहे. कुठे जायचंय का? जायचं असेल तर सांगा, म्हणजे आईची काळजी घ्यायला कोणाला तरी आधीच बोलून ठेवते. कुठे जायचं नाहीये. 19 जुलैला काय आहे म्हणजे 19 जुलैला या आधी काय होतं? 19 जुलै? अरविंद, तुम्हाला अजून आठवत आहे? काय काय म्हणजे तुला आठवतंय? म्हणजे काय तुम्हाला नाही आठवत? नाही. नाही का तारा चंद्र मोती आठव? अगं कोडी कसली घालतेस? कोण ताराचंद्र, कसले मोती? अहो असं काय करताय? काळा चष्मा, चष्मे बद्दू आठवा? जे ही आपल्याला काय सांगणार उगाच टाइमपास करते. अहो काय हो तुम्ही अरविंद, एवढे क्ल्यू देऊन सुद्धा तुम्हाला कसं आठवत नाहीये? आठवते का तुम्हाला 19 जुलै ताराचंद्र हॉस्पिटल, आईचं नाही का मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं त्या दिवशी? तिने काळा चष्मा घातला होता, त्यावेळेस तुम्ही तिला बघून गाणं म्हणाला होता. चष्मे बद्दू तेरी प्यारी प्यारी सूरत. काका आम्हाला जरा पूर्ण करू दे. हे गाणं गायला होतात तुम्ही? हो. नाही 19 जुलैला काही महत्वाचं झालं होतं का? काय अरे तू थांब जरा. काय झालं होतं 19 जुलैला आपल्या ऑफिसमध्ये? आठवा ना. अरे मी सांग, आठवू दे ना का. 19 जुलै 10 10 20 20 24 सोमवार मंगळवार बुधवार. 19 जुलै तुला आठवतं? दुष्काळ संपला. अरे अरे दुष्काळ कसला, माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलंय. का काय झालं? अरे ते कदम माझ्या मागे लागलेत रे. नको नको ते प्रश्न विचारतायत. काय 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 विचारताय? काय 19 जुलैला काय झालं होतं हे विचारतायत ते. मग त्याचा तुमच्याशी काय संबंध? संबंध नाही कसा. अरे 19 जुलैला माझं लग्न झालं होतं. मला वाटतं ती तारीख ते शोधतायत. अरे बापरे. अरे हळू हळू हळू. मला सांग तांगडे, यांना काय अशा नसत्या चौकशा करायची गरज आहे? म्हणजे 19 जुलैला तुमचं लग्न झालं होतं हे ते विचारतायत. म्हणजे ते तुमच्या लग्नाच्या तारखेविषयी विचारपूस करतायत. हो.
मी बघतो काय करायचं ते. हा? हा बघ बघ. आणि हो अरे हा बोर्ड आहे ना तो लावून घे व्यवस्थित. हा नाही ते झालंय, म्हणजे सगळ्यांची नावं लिहून झालेत. पण नवरे साहेब मी काय म्हणतो, एवढं काय करायची गरज आहे? नाही बोर्ड वगैरे एकदम. हं? अरे स्टाफ पैकी कोणी किती क्लायंट मिळवले याची नोंद होणार आहे त्या बोर्डावर. जो जास्त क्लायंट मिळवेल त्याला दिवाळीचा अधिक बोनस. म्हणजे नवरे साहेब आपल्याला काहीच नाही? अरे माझं इथं काय चाललंय आणि तुला बोनसचं पडलंय. जाते आधी कदमांचं बघ बाबा. तेच बघायचंय म्हणून विचारतोय काय झालं. आलं माझ्या लक्षात आलं तांगडे. थँक्यू. हे बघ तुझ्या बोनसचं जे काय ना ते मी बघतो. पण ते आधी बाहेर चर्चासत्र चाललंय ना ते जरा थांबव आणि त्या कदमांना म्हणावं जरा गप्प बसा. ठीक आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी ते सगळं व्यवस्थित करतो. टेन्शन नका घेऊ. ओके ठीक आहे. तेवढं बोनसचं लक्षात राहू द्या. हो बोनसचं पाहतो मी. पाहतो तुझा पुढे जा मी येतो. बोर्ड घेऊन जा. हो बोर्ड घेऊन जा आणि तो लाव हा व्यवस्थित. हा हळू. शुअर सर. मी नेक्स्ट वीक मध्ये येतो. हां थँक्यू सर. जयराम हे पेन ड्राईव्ह यात काही महत्वाचा डेटा आहे तो तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून घ्या. येस. आदिती मॅडम माझं आत्ता एका क्लायंटशी बोलणं झालं ह्या नवीन टार्गेट बद्दल, आपल्या हनीमून पॅकेज बद्दल. नेक्स्ट वीक त्यांना भेटायचं आणि त्यांच्या इथे कदाचित अजून क्लायंट्स भेटतील. आठवलं का 19 जुलैला काय ते? हिंट दे ना प्लीज. ओके. कुणीतरी परक झालं होतं. कायमचं. जुलैला कोण ऑफिस सोडून गेलं? कायमचं? नवरे काकांना माहिती असेल. या इकडे. हा या इकडे. अरे तांगडे अरे असा वेंधळ्यासारखं इकडे तिकडे काय फिरतोय? इकडे हे काढ आणि इथं तो बोर्ड लाव. ओ हा तो बोर्ड का? त्याच्यावर आमच्या सगळ्यांचा प्रगतीचा आलेख लिहिला जाणार आहे. हो हाच तो बोर्ड. पण या बोर्डवर नोंद कोण करणार? या ऑफिस मधली सगळ्यात जबाबदार व्यक्ती. आपल्या ऑफिस मध्ये जबाबदार व्यक्ती कोण आहे? काका तुम्हाला कसे काय असे बेसिक प्रश्न पडतात? म्हणजे या ऑफिस मध्ये दुसरं कोणी जबाबदार आहे का? अच्छा म्हणजे नवरे नोंद करणार आहेत? हो मीच नोंद करणार ह्याच्यावर. नवरे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, विचारू का? हो विचारा ना. विचार. आम्ही जाऊ का? हो जा निघा. काम करा. हा काम आहेत आम्हाला. चला. काका नवऱ्यांना विचारू का 19 तारखेचं? नवरीनं 19 तारखेचं विचारू का? विचारून टाक. नवरे काका एक प्रश्न विचारायचा होता. नाही मला खूप काम आहेत. मी जातो. तांगडे बोर्ड नीट लाव. मी आलोच. हा पण ऐका ना माझं. 19 जुलैला गेले ते.
जयराम, अजून एक पेन ड्राईव्ह. अजून एक हिंट. कुणाचं तरी जग बदललं होतं. जग बदललं होतं. 19 जुलै